देवते संता
देवते संत
संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त प्रतिमा में तो सांगत से भावी में तो सांगत से भावी
देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तू संगत से भावे असो ठावे सकळा निराकारे ओस दिशा तेथे इच्छा पुरतसे मी तो संगत से भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने तुका म्हणे रोकडे केने सेविकायने पोट धाय मी तू संगत से भावे असो ठावे सकळा पंडंगा करू संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणपगादीन्
प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनिरामुदाभं जलनिहितपाणिमण्डलं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधरहासं फलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर देवदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यद्वय जननी देवाचे श्री संताची देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा संत शिरोमणी। वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात। भगवती इंद्रायणी मातेच्या तटावर पालनकापूर नगरीमध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या चरण सानिध्यामध्ये फुटवाल्या धर्मशाळेमध्ये परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मोठे बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेला हा जो आपला 3 दिवसाचा उत्सव, या उत्सवातील आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे। चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या चरणी, तुकोबा यांच्या चरणी, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव आहे असे आपले वैकुंठवासी मोठे बाबा यांच्यातून होतो। उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान पूजनीय गुरुवर्य शांतिकर्म नाव उच्चारलं जात नाही माझ्याकडून, पण थोडी योग्यता माझी नाही असे गुरुवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। पूजनीय वंदनीय गुरुवर्य शास्त्री बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी काही मागं आहेत अशा सर्व गुरुजन मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांच्यामुळं या ठिकाणी उभा राहण्याची मला योग्यता आली असे माझे श्रीगुरु त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। उपस्थित असणारे सर्व साधक सर्वांना मनपूर्वक नतमस्तक होऊन अभंगाच्या चिंतनाकडे बोलतो। विठ्ठल
पूजनीय वंदनीय वगैरे नाना आहेत, नानांच्या चरणी नतमस्तक होतो. चिंतनाकडे अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबारायांनी संतांचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. निमित्त मोठे बाबांचे आणि संतांचा मोठेपणा प्रतिपादन करणं, महिमा शब्दाचा अर्थ मोठेपणा, अशा प्रकारचा अभंग निवडलेला आहे. कारण या अभंगाचं चिंतन केलं म्हणजे सहजच आपल्याकडून मोठे बाबांची काय होईल, सेवा होईल, मोठे बाबांचं वर्णन होईल. म्हणून हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. संतांचा महिमा हा अद्भुत आहे. तो काही वर्णन करता येईलच असा नसतो. अवर्णनीय अशा प्रकारचा संतांचा महिमा असतो. कारण संतांचा महिमा वर्णन करण्याकरता एकतर संत कळावे लागतात, ते आपल्याला कळतही नाही. कारण संतांचा महिमा करण्याकरता संत व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे भावेदय आपण तरीच महिमा येईल कळो. आणि जोपर्यंत संत होत नाही तोपर्यंत भौतिक व्यावहारिक दृष्टीने तो कितीही मोठा झाला, कोणत्याही पदावर गेला, तरीही त्याला संत महिमा कळत नाही. सामान्य लोकांना कळत नाही, यात आश्चर्य नाही. चांगली जी शास्त्र शिकलेली विवाह मंडळी आहे अशा लोकांनाही संत महिमा कळत नाही. देवाधिकांनाही संत महिमा कळत न कळे साचा ब्रह्मादिका. तर असा हा संतांचा महिमा आहे. आणि खरं असं आहे की संत महिमा जरी कळला तरी तो वर्णन करता येत नाही. विठ्ठल का वर्णन करता येत नाही? कारण त्यांचा महिमा वर्णन करण्याकरता ज्या वाणीनं वर्णन करायचा ते वाणी तिथपर्यंत त्यांच्या महिम्यापर्यंत पोहोचत नाही. जो वाणीनं महिमा वर्णन केला जातो तो संतांचा संपूर्ण महिमा असतो असं नाही. काही कक्षेपर्यंत, काही मर्यादेपर्यंत तो महिमा वर्णन केला जातो. जेवढा संतांचा महिमा आहे तेवढा आपल्याकडून वर्णन करणं होत नाही. म्हणून काय वाणू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. अद्भुत आहे संतांचा महिमा. संतांसारखा महिमा या जगामध्ये दुसरा कोणाचाच नाही. हरी भक्त थोर महिमा
मंडळामध्ये सर्वात श्रेष्ठ सर्वात मोठे हे हरिभक्त असतात, संत असतात, संत. आणि अशा संतांचा महिमा अर्थात मोठे बाबांचा महिमा या अभंगातून गायला असं म्हणायला काही हरकत नाही. संतांचा महिमा जसा आहे तसाच संतांच्या सेवेचा सुद्धा महिमा आहे. शास्त्रामध्ये सुद्धा तद्विधी प्रणिपातेन वैश्वश्रेण सेवया अध्यक्षन्ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः गाली संतासी आसने संताशी असणे. संत जर आपल्याकडे आले तर त्यांना आसन घालावं, त्यांची पूजा करावी, कायेनं वाचेनं मनानं त्यांची सेवा करावी असं शास्त्राने संतांनी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. संत सेवा, सर्वांची सेवा ही देवाच्या सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ. म्हणून तुकोबा यांचं तर असं मत आहे की जर आपण देवपूजेला बसलेलो असो, आपली पूजा चालू आहे, देवाला आपण स्नान घालतोय, कपडे काढलेले आणि पंचामृताने म्हणा गंगेच्या जलाने देवाला स्नान घालायला चालू आहे, अशी अर्धी पूजा झालेली, अजून देवाला अंग पुसलं नाही, कपडे घातले नाही, गंध लावलेला नाही, आरती केलेली नाही, नैवेद्य नाही, काय नाही, अशी अर्धी पूजा झालेली आहे. अशा वेळेला जर संत आपल्या दारात आले,
देव सारावे परते संत पूजावे धर्मसंकट आहे ना बरं असं. पूजा चालू आहे, पूजा चालू असताना कोणाला बोलू सुद्धा नाही असं शास्त्र सांगतं. आणि अशा वेळेला संत आल्यानंतर संतांचीही पूजा केली पाहिजे. घाणे संत असे असं नाही वागत. त्यांचीही पूजा केली. मग आता नेमकं काय करायचं? धर्मसंकट पडलं तर त्याचा फल असा करतात. अशा वेळेला देवाची पूजा जरी चालू असली तरी देवाला बाजूला सारावं आणि देवाला बाजूला सारावं. अगोदर संतांची पूजा करावी. देव सारावे परते संत पूजावे आरते. कारण संत रागात आलेले त्यांना तिष्ठत ठेवून देवाची जर पूजा करत बसलो तर तुकोबाराय म्हणतात हा अधर्म आहे अधर्म. संतांचा एक देव पूजा तो अधर्म येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाश्री. जर आपण देवाची पूजा करत बसलो, देवाला अभिषेक करत बसलो, देवाला फुलं वाहत बसलो, मंत्र म्हणत बसलो तर तुकोबाराय म्हणतात ते वाहिलेली फुलं ते फुलं नाही देवाच्या डोक्यावर दगड पडल्यासारखे दगड. आणि आपण जे मंत्र म्हणतो ते मंत्र नाही त्या देवाला काय होते शिव्या दिल्यासारखं होईल. शिव्या दिल्यासारखं. म्हणून देवाला बाजूला सारून अगोदर संतांची पूजा करावी. म्हणून का देवाला बाजूला सारायचं आणि अगोदर संतांची पूजा करायची असं का? कारण आपण ज्या देवाची पूजा करतो तो प्रतिमात्मक देव असतो. देवाची जी मूर्ती असते प्रतिमा असते. आणि जे दारात आलेले असतात ते साक्षात देव असतात. अभंगाच्या देवते संत देवाते संत Oh
देवते संत देव खरे देव हे संत असतात. संत संत देव ना. देव कसे काय संत? संत हे देव कसे? कारण देव कसा आहे, संत कसे असतात? संत तर तुमच्या आमच्यासारखेच असतात ना. देवाचं वर्णन करत असताना देव तर व्यापक आहे, सर्व शक्ती संपन्न आहे, तो सर्वज्ञ आहे, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे देवाचं. आणि संतांकडे आपण जर पाहायला गेलो, संत हे काही व्यापक नसतात, तुमच्या आमच्यासारखेच असतात. आपण जसे 3.5 हाताचे असतो, फिरत असतो, त्यांनाही शरीर असतं, तेही 3.5 हातात, त्यांच्या हाताने 3.5 हातातच असतं. तुम्ही आम्ही जसे कपडे घालतो तेही कपडे घालतात, तुम्ही आम्ही जसं जेवण करतो तेही जेवतात. संत जेवत नाही का? संतही जेवतात. संतही त्यांचा एक आपल्यासारखाच एक वेश असतो. अर्थात संतांचं राहणीमान, संत जे दिसतात ते आपल्यासारखेच सामान्य मनुष्यासारखे दिसतात. हो म्हणजे दिसतात, पण जरी तुमच्या आमच्यासारखे ते सामान्यासारखे दिसत असले तरी ते सामान्य नसतात. माणसासारखे दिसत असले तरी ते माणसं नसतात. संत नव्हती जगात माणसा दोहीचे समान बघू नये, दोहीचे समान बघू नये. संत आणि सामान्य व्यक्ती हे सारखे दिसत असले तरी त्यांना सारखं मानू नये. त्यांच्याकडे पाहत असताना ते सामान्य आहेत असं त्यांना पाहू नये. सामान्य व्यक्ती माणूस माणूस असतो आणि संत संत असतात. काय फरक आहे? संत देव असतात. देव संत हे देव असतात. हो, पण मग ते कसं? संत देव कसे? कारण ते परिच्छिन्न दिसतात. संताकडे पाहत असताना आणि देवाकडे पाहत असताना अनेक अनेक प्रकारचे विरोधी धर्म आपल्याला प्रत्ययाला येतात, दिसतात. मग हे कसं? हे विरोधी धर्म दिसत असताना संत देव कसे? आता विरोधी धर्म अनेक आहेत. ते विरोधी धर्माचा काय आता विचार करत नाही, सगळ्यांना आपल्याला माहितच आहे. जीवामध्ये आणि देवामध्ये जेवढे विरोधी धर्म ते सगळे संतांमध्ये आणि देवामध्ये आपल्याला दिसतात. तेव्हा संत देव कसे, तर त्याचं उत्तर अनेक दृष्टीने आपल्याला देता येईल. कारण तुकोबाराय म्हणतात देव ते संत. ही तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली, म्हणजे सांगितलं की संत हे देव आहे, पण ते सिद्ध करावं लागेल. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धी तू लक्षण प्रमाणाभ्याम. नुसतं प्रतिज्ञा करून चालत नाही. वस्तूची सिद्धी ही लक्षणाने होत असते किंवा प्रमाणाने होत असते, युक्तीनं. युक्ती हे प्रमाणाचे अनुमान प्रमाण म्हणतात त्यात.
किंवा संत देव कसे वेगवेगळ्या दृष्टीनं थोडंसं आपण याचं चिंतन करूयात. तर शास्त्रामध्ये कुठल्याही वस्तूचं ज्ञान करून देत असताना शब्द जे ज्ञान करून देतो ते वेगवेगळ्या वृत्तीच्या द्वारा ज्ञान करून देतो असं सांगितलेलं आहे. आणि मग ज्या वृत्तीनं ज्ञान करून देतो ती वृत्ती म्हणजे संबंध. शब्दाचा आणि अर्थाचा जो संबंध असतो त्या संबंधाचं नाव आहे वृत्ती. आणि वेगवेगळ्या शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती, व्यंजनावृत्ती, गौणीवृत्ती, ऐच्छिक वृत्ती असे हे वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वृत्त्या सांगितलेल्या आहेत. शक्तिवृत्तीनं ज्ञान करून दिलं की त्या शब्दाचा ज्या अर्थाचं ज्ञान करून दिलं तो त्या शब्दाचा शक्य अर्थ असतो. लक्षणावृत्तीनं ज्या अर्थाचं ज्ञान करून दिलं तो अर्थ त्या शब्दाचा लक्ष्यार्थ असतो. व्यंजनावृत्तीनं ज्ञान करून दिलं की तो व्यंग्य अर्थ असतो. असे शब्द अर्थाचं वेगवेगळ्या वृत्तीच्या द्वारा ज्ञान करून देतात. कधी कधी गौणी वृत्तीनं शब्द ज्ञान करून देतो. आणि गौणी वृत्तीने ज्या वेळेला ज्ञान करून देतो त्यावेळेला तो शब्द ज्या पदार्थाचं ज्ञान करून देतो त्या पदार्थामध्ये ज्या शब्दाच्या द्वारा ज्ञान करून दिलेला आहे त्या शब्दाचा जो शक्यार्थ आहे त्या शक्यार्थाच्या ठिकाणी असणारे गुण आणि त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारे गुण समान असल्यामुळं त्या पदार्थाला त्याच्याशी अभेद मानून ज्ञान करून दिलं जातं. अर्थात गौणी वृत्तीनं अभेद सांगितला जातो. विठ्ठल देवदत्त हा सिंह आहे. देवदत्त कोण आहे? सिंह आहे. म्हणजे जसं देवते संत देवते संत संत हे देव आहेत हे जसं वाक्य आहे तसंच वाक्य आहे की देवदत्त कोण आहे? सिंह आहे. आता देवदत्त सिंह कसं काय असू शकेल? देवदत्त माणूस आहे आणि सिंह हा पशु आहे. तो हिंसा करतो. त्याला शेपूट असतं. त्याच्या तोंडाला असे केस असतात. त्याला असे दात असतात. तो नरभक्षी आहे. देवदत्त काय नरभक्षी आहे? मग तरीही त्या देवदत्ताला सिंह कसं काय म्हटलं? वाक्य तर अभेद सांगताय. दोन्हीची विभक्ती एक आहे. सिंह देवदत्त हा. मग हा जो अभेद सांगितला तो गौणी वृत्तीनं सांगितला. गौणी वृत्तीनं म्हणजे सिंहाच्या ठिकाणी जे गुण आहेत शूर असणं वगैरे हे जे धाडस असणं हे जे गुण आहेत तसेच गुण या देवदत्ताच्या ठिकाणी आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सिंह म्हटलं जातं. सिंह. तसं देवाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते सगळे गुण तसेच गुण संतांच्या ठिकाणी असतात म्हणून गौणी वृत्तीनंही संतांना काय म्हणता येतं? देव म्हणता येतं. विठ्ठल नेहमी तर आपण लक्षणावृत्तीनं जसं जीवाचा ब्रह्माशक्य सांगतो तसं तर संत ब्रह्म परमात्मा स्वरूप आहेतच. लक्षणावृत्तीनं भाग्याक लक्षणेनं विरोधी धर्म आणि विरोधी धर्म ज्या उपाधीमुळे निर्माण झाले त्या उपाधीचा त्याग केल्यानंतर संत ब्रह्मरूप आहेतच. देवस्वरूप आहेतच. ते तर आहेच. पण गौणी वृत्तीनं सुद्धा संतांचा देवाशी अनेक सांगता येतो. दोघांचं ऐक्य सांगता येतं. देवाच्या ठिकाणी जे गुण आहेत जसं जसं देवाचं वर्णन आहे बघा
तसं सगळं संतांचं वर्णन आहे. देवाचं वर्णन कसं आहे? देव अवतार घेतो, धर्मरक्षावया अवतार घेशी. देव संत अवतार घेतात, अवतार तुम्हा धराया कारण. सगळं तसं सारखंच आहे सगळं. देव वैकुंठाहून या ठिकाणी अवतीर्ण नव्हतो, संतही वैकुंठाहूनच येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे म्हणताया. देव अवतार घेतो आणि संत अवतार घेतात. देव वैकुंठाहून येतो, संतही वैकुंठाहूनच येतात. देव आल्यानंतर जे कार्य करतो, धर्माचं रक्षण करतो, आणि संत तरी काय करतात? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन विठ्ठल तसंच सगळं संतांचं वर्णन आहे. देवाचं वर्णन करत असताना पवित्राणाम पवित्रमेव मंगलानांच मंगलम. तो मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडलिकाक्ष, मंगलाय तनोहरी. तो मंगल आहे, तो पवित्र आहे असं वर्णन देवाचं केलेलं आहे. आणि संतांचं वर्णन तरी काय केलंय? पवित्र सोवळी संत हे पवित्र आहेत. देवाचं वर्णन करताना बघा, देवाच्या सामर्थ्याचं वर्णन करत असताना देवाचं सामर्थ्याचं वर्णन केलंय की करशील तरी नव्हे काही नाहीचा डोंगर पर्वत नाही, आपुले करुणेची साई गरीब आई मजबरी. करशील तरी नव्हे. देवाने जर ठरवलं की हे करायचं, त्याच्याकडून होणार नाही का? पण नुसत्या संकल्पाने जग निर्माण करतो. त्यांनी ठरवल्यावर काय होणार नाही? हे देवाचं सामर्थ्य, जे मनात येईल ते करतो. त्याला वाटलं की ते होत नाही असं कधी घडतच नाही. तो सत्य संकल्प आहे. आणि संतांचं वर्णन करताना सुद्धा, ज्ञानोबांचं वर्णन करताना सुद्धा तसंच म्हटलंय. परिपाहिरी जग
म्हणजे सगळं सारखं वर्णन आहे देवाचं आणि संतांचं. त्यांचे गुण सगळे सारखे. देव काय करतो? मुख्याला वाणी देतो, त्याला वाचार अशा प्रकारचा बनवतो. बांगला जरी असताना देवाने ठरवलं असं संबंध देतो की डोंगर उलवून पलीकडे जातो. आणि संतांचं वर्णन तसंच आहे. मुख्याला नाही, वेड्याला बनवलं. वेड्यामुखी शांती होती प्रगटला देव पांगळ्याला चालवतो. संतांनी तर त्याला पाय नाही तशी भिंतच चालवली. म्हणजे सगळं सामर्थ्य सारखं आहे. देवाने मृत पुतळा आणला, मेलेल्याला जिवंत केलं. संतही मेलेल्याला जिवंत करतात. मेले माणूस पेड काळाते हरितैसे नाकाचा बरोबर ना, हरितैसे हरितैदास. त्या भागामध्ये सगळे देवाचे आणि संतांचे गुण कसे सारखे ते वर्णन केलेले. असं गुण देवाच्या ठिकाणी जे ते सगळे गुण संतांच्या ठिकाणी असल्यामुळं गवणी वृत्तीनंही देवाचा आणि संतांचा अभेद ऐक्य अशा प्रकारचा काय केला जातो? सांगितला जातो. पण काय असतं, गवणी वृत्तीने ज्या वेळेला अभेद सांगतात का नाही, त्यावेळेला सांगितलेला अभेद, सांगितलेलं ऐक्य हे गौणच असतं आणि मुख्य भेदच असतो. विठ्ठल आपल्याला देव आणि संत हे एक आहे. संत हे देव आहेत हे लक्षणाने आणि प्रमाणाने आपल्याला पुढे सिद्ध होऊन जाते. कारण देवाचं जे लक्षण आहे ते सगळं लक्षण देवाचं संतांच्या ठिकाणी बसते. जर लक्षण बसत असेल, लक्षण नसल्यानंतर मग संत देव आहेत मला काय अडचण नाही ना. तसं ते त्या काय तसं पंचीकरण, त्या पंचीकरणामध्ये एक कथा आहे. एक माणूस असा मेंढी पालन करणारा माणूस तर त्याच्या डोंगर मेंढ्या घेऊन, ते मेंढ्या घेऊन गेल्यानंतर त्याला एक ती वाघीण ती जणलेली होती. ती मेली आणि त्याचे लहान लहान ते पिल्लं होती वाघिणीची, ते त्याला सापडले आणि त्यानं एक पिल्लू घरी आणलं. घरी आणल्यानंतर त्याचा सांभाळ ते मोठं झालं. पण मग आता तोच त्याला त्या पिल्लाला सांभाळायचा, दूध पाजायचा वगैरे, त्याला लहानच मोठं करायला लागला. मग तो शाळा घेऊन जायचा, ते मेंढ्या घेऊन जायचा, सोबत त्या पिल्लाला घेऊन जायचा. दररोज त्या शेळ्या मेंढ्यामध्ये झिंडून फिरून रात्रंदिवस त्याच्यातच असल्यामुळं त्या वाघिणीच्या पिल्लाला भ्रम झाला आपण कोण आहे, शिवली म्हणून भ्रम झाला. एके दिवशी पुन्हा तिचं वाघिणीचं पिल्लू होतं, मोठं झालं, तो वाघ झाला. वाघ झाला तर तो शेळीतच राहायचा. शेळ्या सोडल्या की शेळीवर डोंगरावर जायचा, पुन्हा रात्री घरी यायचा. एके दिवशी हा शेळ्या घेऊन गेलेला असताना जंगलातला वाघ आला. त्याची आवाज ऐकला. आवाज ऐकल्यानंतर हे सगळे शेळ्या मेंढ्या सगळ्या धावपळ करायला लागल्या. त्याला त्या आवाजाला जाऊन ज्या बाजूला आवाज आला त्याच्या विरुद्ध दिशेला पळायला लागले. त्या शेळ्या मेंढ्या पळायला लागल्यानंतर हा वाघही त्याच्याबरोबर पळायला लागला. जंगलातला जो वाघ होता त्याने पाहिलं, म्हणलं काय हे तर आपल्या जातीचं आहे आणि हे आपल्या मेंढ्या पळतात, शेळ्या पळतात, तो मेंढपाळ पळतोय, हे ठीक आहे, हे नेहमीच आहे ना, पण हा का पळायला लागलाय? म्हटलं काहीतरी भांडण. धावत गेला, मेंढ्यांना जाऊ दिलं.
पण हे का पळते मग त्याला अडविलं. त्याला अडवल्यानंतर ते फारच घाबरून गेलं. ते म्हणाले बाबा मला जाऊ दे ना, तू सगळ्याला जाऊ दे, मलाच करून अडविलंस जाऊ दे ना, मला जाऊ दे ना. तुझे हाता पाया पडायला लागलं, विनवणी करायला लागली, ते रडायला लागलं. हे म्हणे काय झालं रडायला. ते म्हणे काय झालं म्हणजे मला खाऊन टाकशील ना तू. म्हणजे तुला नाही का बस मला नाही विश्वास आहे. आणि नाही तुला खात बाबा. कसं काय मला नाही खात. जर तू शेळ्या खातो, मेंढ्या खातो, मी त्यांच्यातलाच आहे, मला का खात नाही. अरे तू त्यांच्यातला नाही. तू काय समजतो स्वतः शेळी. शेळी नाही तो. कारण त्याचा भ्रम काय झाला, तसा आपला झाला की आपण कोण आहे, जीव आहे म्हणून. तसा त्याचा भ्रम काय झाला होता, मी शेळी आहे म्हणून. त्याने सांगितलं तू शेळी नाही, मग तू वाघ आहे. सांगतो मला जाऊ दे. अरे बाबा तू वाघ आहे. वाघ आहे कशावर. धरला त्याचा कान केलं. असं ते पाण्याचा डोह होता, त्या डोहाजवळ नेलं. बघ त्या पाण्यात तुझं प्रतिबिंब कसं दिसतंय, काय दिसतंय. शेळी पाहिजेस तू. कशी असते शेळी. शिंगा असतात, गुडघे एवढी असते, गुडघ्यापेक्षा थोडी उंच असते शेळी. एवढी एवढी असते, एवढी एवढी शिकत असते माग. तू बघ जरा त्या तुझं प्रतिबिंब या पाण्यात कसं दिसतंय. शेळीसारखं दिसतंय का माझ्यासारखं दिसतंय. माझ्यासारखं म्हणजे कुणासारखं, वाघासारखं. माझी जी लक्षणं आहेत ते तुझ्या ठिकाणी दिसतात का जी शेळीची लक्षणे तुझ्या ठिकाणी दिसतात. पाहिलं तर कुणाची लक्षणं दिसत होती. वाघाची जी लक्षणे आहेत, वाघाचा जसा जबडा मोठा, वाघाला जशा मिशा, शेळीला मिशा सगळं ते अंगावर पट्टे वगैरे सगळं वाघाचं सगळं दिसायला लागलं ना. मग त्याच्या लक्षात आलं शेळीची लक्षणं आपल्या ठिकाणी नाही. आपल्या ठिकाणी कोणाची लक्षणं आहे, वाघाची लक्षणं आहेत. मग आपण शेळी नाही, आपण कोण आहे, वाघ आहे. वाघ. आणि मग तो शेळीत नाही गेला. मग या वाघानं जशी गर्जना केली तशी त्यांनी गर्जना केली. म्हणजे लक्षणावरून जाणता येतं की आपण देव आहे. तसं संत हे देव आहेत, लक्षणं पण सिद्ध होत आहे. विठ्ठल देवाचं काय लक्षण आहे. देवाची बरेच लक्षण आपल्याला तर काहीतरी कसलं लक्षण आहे, काही स्वरूप लक्षण आपण वेदांतात लहान नेहमी विचार पाहतो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म एक स्वरूप लक्षण आहे. किंवा येतो आईमानी भूतानी हे त्याची तटस्थ लक्षण आहे. देवाचं स्वरूप लक्षण पाहायचं आणि तेच लक्षण संतांच्या ठिकाणी आहे का नाही हे बघायचं. देव सच्चिदानंद आहे ना, तर संतही कसे असतात, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. संतही सच्चिदानंद आहेत म्हणून संत एक आहे, देव आहे. हा विचार आपण करतो. तसं आपण योग सूत्राच्या दृष्टीनं देवाचं जे लक्षण आहे, योगसूत्रकारांनी ईश्वराचं लक्षण सांगत असताना देश कर्म विपाकाशाय परामुष्ट पुरुष विशेषः ईश्वर. क्लेश, कर्म, विपाक, आशय या सगळ्यांनी रहित, यांचा स्पर्शही त्याच्या ठिकाणी नाही, अशा प्रकारचा जो पुरुष विशेष आहे त्याला देव म्हणतात. देव विठ्ठल. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी या चार गोष्टीचा अजिबात संबंध नाही. कोणत्या चार गोष्टीचा. क्लेश पहिले, कर्म, विपाक आणि आशय. ईश्वराच्या ठिकाणी क्लेश. क्लेश 5 सांगितलेले.
पंचक्लेश त्याला म्हणतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश असे हे किती आहेत? पंचक्लेश आहेत. हे ईश्वराच्या ठिकाणी अजिबात नाही. ईश्वराच्या ठिकाणी अविद्या आहे, अविद्या नाही. म्हणजे अविद्या शब्दाचा अर्थ आहे विनाशी वस्तूला अविनाशी समजणं, अपवित्र वस्तूला अशुद्ध वस्तूला पवित्र शुद्ध समजणं, दुःखरूप वस्तूला सुखरूप समजणं, याला काय म्हणतात? अविद्या अशा प्रकारचं म्हणतात. ही जशी ईश्वराच्या ठिकाणी अविद्या नाही तशी संतांच्याही ठिकाणी नाही. संतांच्या ठिकाणी नाही. जे जे विनाशी आहे त्याला संत विनाशी समजतात, जे दुःखरूप आहे त्याला दुःखरूप समजतात, आणि जे अविनाशी आहे, जे स्थिर आहे त्याला स्थिरच समजतात. तुझं विना काही स्थिर आहे ऐसे नाही, हा विवेक संतांच्या ठिकाणी असतो. आणि जे नष्ट होणारे, जे दुःखरूप आहे त्याला दुःखरूप समजतात. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शहाणे, किंवा शरीर हे विनाशी आहे तर जायाचे शरीर. म्हणजे संतांच्या ठिकाणी अविद्या नाही, अस्मिताही नाही. अस्मिता शब्दाचा अर्थ आहे बुद्धी आणि आत्मा यांना एक समजणं, याला अस्मिता म्हणतात. संत बुद्धीला आणि आत्म्याला एक समजत नाही, कारण संतांनी आपल्या आत्मस्वरूपाहून सगळ्याच देहांना वेगळं काढलेलं असतं, आणि सगळ्या देहाला वेगळं काढलं म्हणजे बुद्धी सूक्ष्म देहात येते. त्या बुद्धीलाही संतांनी काय केलेलं असतं? वेगळं समजलेलं असतं. देह वेगळं आहे म्हणजे बुद्धी वेगळी आहे. मी ते मी, तू ते तू, पुढे हे लाडसी. त्यामुळे संतांच्या ठिकाणी जशी देवाच्या ठिकाणी अस्मिता नाही तशी संतांच्या ठिकाणी अस्मिता नाही. देवाच्या ठिकाणी जसा रागद्वेष नाही तसा संतांच्याही ठिकाणी काही नाही, रागद्वेष अशा प्रकारचा नाही. देवाच्या ठिकाणी रागद्वेष नाही, ईश्वराच्या ठिकाणी रागद्वेष नाही. कसं काही ईश्वराच्या ठिकाणी रागद्वेष नाही? मी शंका येते नाही, कारण आपल्याला ईश्वराच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी रागद्वेष दिसून येतो. संताविषयी भक्ताविषयी राग म्हणजे प्रीती प्रेम दिसून येतं, आणि जे दुष्ट आहे, जे असुर आहे, जगाला जे त्रास देतात अशाविषयी द्वेष दिसून येतो. आणि म्हणून तर भक्ता राखी मायापासी दुर्जनासी संहारी, म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी रागद्वेष दिसून येतो. मग ईश्वर रागद्वेष रहित कसा? अशी काय येते? शंका येते. तर ईश्वराच्या ठिकाणी रागद्वेष नाही, पण मग दुष्टांना मारतो ते मारीत जरी असतात तरी ईश्वराच्या ठिकाणी द्वेष नाही. तो द्वेष सिद्धच होत नाही. कसं काय सिद्ध होत नाही? बघा तुम्ही, जो भक्तीनं भावाने जो देवाकडे जातो आणि भक्ती भावाने देवाकडे गेल्यानंतर ईश्वर त्याला जे फळ देतो, त्याला मारण्याच्या उद्देशाने जो त्याच्याकडे गेला त्यालाही जर तेच फल देत असेल तर ईश्वराच्या ठिकाणी द्वेष आहे असं म्हणता येईल. पुतना मावशी ईश्वराला मारायला गेली, म्हणजे कृष्णाला मारायला गेली, स्तनामध्ये विष भरून त्याला मारण्याचा उद्देश होता, आणि त्या पुतनेला भगवंतांनी काय दिलं? मोक्ष. सनकादिकाच्या नियमाने साहित्य सौरस्व दिलेला पुतने ती विषाची स्तनपाने मारून, जी स्तनामध्ये विष घालून मारायला आले तिला सायुज्य मोक्ष दिला. सायुज्य मोक्ष म्हणजे जो मोक्ष जे अखंड ब्रह्मचिंतन करतात असे जे संकालिक त्यांना सायुज्य मोक्ष द्यावा, तोच मोक्ष जर पुतनेला देत असेल तर संकालिकाविषयी प्रेम आणि पुतनेविषयी द्वेष आहे कसं म्हणता येईल? ईश्वराच्या ठिकाणी जसे रागद्वेष नसतात तसे संतांच्या ठिकाणी सुद्धा काय नसतात? रागद्वेष नसतात. वीतराग भय क्रोधा
मनमया ममोपाश्रितः संतांचं वर्णन वीत राग राग म्हणजे प्रेम प्रीती हे ज्यांच्या अंतःकरणातून निघून गेलेले तेच संत असतात आणि द्वेषही त्यांच्या ठिकाणी नसतो अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रं करुणैव द्वेष रहित असतात कारण त्यांना आप आणि पर कोणी राहिलेलं नसतं विषयी दया नाही म्हणजे ईश्वर कसा राग द्वेष रहित आहे ईश्वराच्या ठिकाणी राग आणि द्वेष नाही तसे संतांच्या ठिकाणी ही राग द्वेष नाही म्हणजे क्लेश राग आणि द्वेष नावाचा क्लेश संतांच्या ठिकाणी नाही ईश्वराच्या ठिकाणी अभिनिवेश नाही अभिनिवेश शब्दाचा अर्थ आहे मृत्यूचं भय मृत्यूची भीती ईश्वराला आहे का नाही तशी संतांनाही मृत्यूची मरण माझे मराठी पंचक्लेश आहेत हे जसे ईश्वराच्या ठिकाणी नाहीत तसे संतांच्या ठिकाणी नाहीत म्हणजे एवढं लक्षण बसतं क्लेश नाही कर्म नाही जीवांना आपल्याला कर्म भोगावं लागतं ईश्वराला कर्म भोगावं लागतं का नाही कारण त्यांनी काहीही केलं तरी ते कर्म त्याच्याकडून घडतच नाही हे मदतीस झाले पण म्या नाही केले ऐसे जेणे जाणे तरी तू सुरुलागा हे संतही तसेच असतात ईश्वरा जसा कर्म नाही नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्वाहा इति मामेव भिजानाति कर्म भिन्न सबध्यते त्याला कर्म नाही तसं संतांनाही कर्म नाही म्हणून त्या कर्माने ते बद्ध होते जसं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला द्वारकेत आले श्रीकृष्ण नाही काय ते दुर्वास पलीकडे होते गंगेच्या नदीच्या पलीकडे निरोप पाठविला की मी दुर्वास आलोय मला भूक लागली भोजन पाठवा म्हणून त्या सगळ्या जेवढ्या त्या स्त्रिया होत्या 16,108 त्या सगळ्या 5-5 किलोच्या पोळ्या घेऊन काही थोडा भात काही काय कुणाची म्हणजे भाज्या वेगवेगळ्याच असते ना कोणी धपाटे केली कोणी पुरणपोळ्या केल्या कोणी काय केलं ना असं ते सगळ्या घेऊन चालल्या होतं तर ती यमुना माई भरून चाललेली होती आता पलीकडे जायचं कसं तिथं बाबा पलीकडे बसलेले परत आल्या देवाला विचारलं देवा तुम्ही सांगितले घेऊन जायला तिकडं तुमचे गुरु महाराज आले आम्ही घेऊन जातो पण यमुना भरून वाहते एक काम करा जा आणि त्यांना सांगा त्या यमुना माईला सांगा की जर आमचा कृष्ण ब्रह्मचारी असेल बाल ब्रह्मचारी असेल तर काय कर वाट दे ते कृष्णाचे तोंडाकडे लागले बघायला ती म्हणजे देवा हे आम्हीच सांगायचं का पलीकडे जायचंय तुम्हाला ना मग तुम्हीच सांगा चला तुम्हाला सांगितलं यमुना आमचा कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर वाटते पण आश्चर्य झालं यमुना माया काय मग भुली पडली कैशा परी आम्हा बहुनी म्हणे मी ब्रह्मचारी दिली वाट म्हणे वाय खरी तुम्हा आम्हाला काय अद्याप
यमुना महिना वाटली पलीकडे गेल्या दोघा सोशींना भेटल्या सगळ्या भाकरी त्यांच्यासमोर ठेवल्या हे असा डोंगर असा वाढी झाला सगळ्या ऊन पट्ट्याने एकदाच असं पाणी फिरलं आणि तेवढं सगळं स्वाहा एवढ्या भाकरी खाल्ल्यामुळे किती होत्या त्या काही चिमटल असतं ना एवढं खाल्लं तरी काय पोट भरलं नाही मग घाबरल्या ते म्हणजे मला अजून आणायचं नाही म्हणे नाश्त्याची वेळ परत निघाल्यानंतर परत पुन्हा ते यमुना माय वाहत पुन्हा आल्यावर मला परत जायचं कसं मग याला कशा आल्या ते म्हणे तुमच्या चेहऱ्याने मंत्र दिला होता काय तिथं बालब्रह्म कृष्ण बालब्रह्माची शब्द वाटते म्हणून मग आता मी मंत्र देतो मी तर गुरु आहे जाऊन सांगा काय तर यमुना मायला सांगा जर दुर्वास सकाळपासून निराहारी असतील त्यांनी काहीच खाल्लं नसेल तर काय कर वाटते ते नुसते इकडेच बघायला लागले ते बाल ब्रह्मचारी आणि हे आणि खरं ते गेले आणि सांगितलं यमुना मायला की हे यमुना माय जर दुर्वास निराहारी असतील तर काय कर वाटते पुन्हा यमुना मायला काय दिली वाट अशा स्वतःची दिली ही कथा काय सांगते म्हणजे 16,108 बायका भोगल्या एकीला मला वाटतं 10 मुलं होती एक मुलगी एखाद्या जामवंतीला नव्हतं म्हणून पुन्हा भगवान शंकराला प्रसन्न करून मुलगा प्राप्त करून घेतला म्हणजे एवढ्या बायका भोगून तरी ब्रह्मचारी म्हणजेच कर्मरहित आणि दुर्वास एवढ्या भाकरी खाऊन निघाले म्हणजेच यांनाही कर्म नाही कर्म जसं ईश्वराला नाही देवाला नाही तसं संतांनाही नाही कर्म विपाक शब्दाचा अर्थ कर्माचं फल ईश्वराला जसं कर्माचं फल भोगावं लागत नाही संतांनाही त्याचं फल भोगावं लागत नाही आशय म्हणजे संस्कार वेळ होत आली पुढे जायचे पुढचे आशय म्हणजे संस्कार आपण कर्म केल्यानंतर त्या कर्मापासून 2 गोष्टी घडत असतात काय की त्याच्यापासून एक अदृष्ट निर्माण होत असतं पाप आणि पुण्य तेही संतांना नाही पाप पुण्याअंगी नातळीच्या किंवा लागून येतो पाप पुण्य आणि जसं पाप पुण्य निर्माण होतं कुठल्याही कर्मापासून तसं तत्सदृश कर्म करण्याची वासना निर्माण होत असते त्याला संस्कार म्हणतात त्यालाच आशय म्हणतात की ईश्वराच्या ठिकाणी नाही ईश्वराने कुठलंही कर्म केलं तर त्याच्या ठिकाणी हे संस्कार हा आशय त्याच्या ठिकाणी नसतो त्याचा स्पर्शच ईश्वराला नाही तसं संतांच्या ठिकाणी नाही सगळी वासना त्यांची जोडून दिलेली असते म्हणून ईश्वराचं जे लक्षण आहे क्लेश कर्म विपाकाशाय परामृष्ट पुरुष विशेष ईश्वर हे सगळं ईश्वराचं लक्षण संतांच्या ठिकाणी बसतं लक्षणानं सिद्धी होते की संत हे कोण आहे देव आहे देव विठ्ठल संत हे देव आहे कोण आहे देव आहे देव कसे अनेक प्रमाणाने सगळं वेदांत शास्त्र सांगतंय काय शास्त्र हे प्रमाण आहे का शब्द प्रमाण म्हणतात त्याला प्रमाणाची 6 सांगितलेले वेदांत शास्त्रामध्ये प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान प्रमाण अंकपत्ती प्रमाण आणि अनुपत्ती प्रमाण कुठल्याही एका प्रमाणात वस्तूची सिद्धी होत असते संत हे देव आहेत या सिद्धांताची सुद्धा काय होते प्रमाणानं सिद्धी होते वेदांत शास्त्रामध्ये अर्थात ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महर्षींनी असं म्हटलेलं आहे अविभागेन दृष्टत्वा जे महापुरुष असतात संत असतात हे परमात्म्याहून
वेगळ्या रूपानं दिसत नाही. विभाग म्हणजे वेगळे, भिन्न. अविभागेन दृष्टत्वा. अविभाग म्हणजे अभेदानं दिसतात, अभेदानं. म्हणजे संतांचा आणि देवाचा काय नसतो, भेद नसतो, भेद. किंवा आता ते श्लोक गेलो बघा, 4थ्या अध्यायातला, वितराग वैक्रोध मनमया. मनमया म्हणजे ते मत स्वरूप झालेले असतात. मद्भाव मागतः, माझ्या स्वरूपाला ते काय झालेले असतात, प्राप्त झालेले असतात. श्रुती प्रमाणानं काय होते, आपलं स्मृती प्रमाणानं ही सिद्धी होते. हे संत, हे देव आहे. आणि भक्तिशास्त्रामध्ये नारद महर्षी सांगतात, तस्मिंस्तज्जने भेदाभावात. तत् म्हणजे तो परमात्मा, आणि त्या परमात्म्याचे जे जन म्हणजे भक्त आहे, त्या भक्तांचा आणि त्या परमात्म्याचा भेदाचा अभाव असतो. अभाव म्हणजे त्याच्यात भेद नसतो. म्हणजे संतजन हे देव असतात. असं प्रमाणाने, अनेक प्रमाणाने सिद्ध. देव भक्तपण तुका अनेक प्रमाणाने सिद्धी होते की देव हे संत हे देव आहे. देव ते संत, देव ते संत. आणि मग हे वेगळे फक्त ते निमित्त त्या प्रतिमा निमित्त आहे. फक्त देवाच्या प्रतिमा आहेत आणि संत हे साक्षात अशा प्रकारचे देव अशा प्रकारचे आहेत. आणि मी हे जे तुम्हाला सांगतोय अतिशय विश्वासाने भावपूर्वक अशा प्रकारचं सांगतोय अभंगाच्या द्वितीय शब्द. मी तो सांगत असे भाव
मी तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय की संत हे देव आहे. आणि हे जे सांगतोय ते कसं सांगतोय, भावाने सांगतोय. म्हणजे संताविषयी असलेला पूज्य भाव, त्या भावाने युक्त होऊन अशा प्रकारचं मी तुम्हाला सांगतोय. मग आम्हालाच का बरं सांगायला लागले, कारण तुम्हाला हेच जर ज्ञान झालं की संत हे देव असतात, तर तुमचाही अशा प्रकारचं असं ज्ञान झाल्यामुळं तुम्ही त्यांची सेवा कराल आणि तुमचं काय होईल, कल्याण होईल, तुमचा उद्धार व्हावा, तुमचं कल्याण व्हावं, या भावाने मी सांगतोय. मी तो सांगत असे भावे असो ठावे, सगळ्यांना ठाऊक असावं, सगळ्यांना ज्ञात असावं, अशा भावाने अशा अभिप्रायाने मी अशा प्रकारचं सांगतोय. आणि मग देव आणि संत जर एकच आहे तर मग आम्ही देवाची सेवा करू. मग देवाच्या सेवेपेक्षा संतांची सेवा कशी श्रेष्ठ आहे हे तिसऱ्या चरणामध्ये स्पष्ट कर. निराकार्यो सदिशा देव कसा आहे, निराकार. त्याला काही आकार नाही, त्याला काही रूप नाही, काही नाही, तो दिसत नाही, काही नाही, त्याच्याजवळ काही इच्छा पूर्ण होत नाही. देवाचं जे वास्तव निर्गुण रूप आहे त्या रूपाविषयी तुकोबाबाई बोलतात. त्यामुळं तो आपल्याला काही देणार नाही, काही घेणार नाही आपल्याकडून. त्यामुळं आपली इच्छा तिथं पूर्ण होत नाही. पण संतांकडे आपण जर गेलो तर संतांच्या जवळ आपल्या सगळ्या इच्छा काय होतात, पूर्ण होतात. इथे इच्छा पुरत असे. कसं काय इच्छा पूर्ण होते त्याचं स्पष्टीकरण शेवटच्या चरणात. तुका म्हणे लोकडी
येणे शब्दाचा अर्थ माल. तर संतांना या ठिकाणी वकडा माल म्हटले. वकडा संत आपल्याला हे वकडे म्हणजे प्रत्यक्ष असतात. प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष असल्यामुळे आपण संतांजवळ जाऊ शकतो, त्यांची सेवा करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो आणि मग त्यांची सेवा करून प्रसन्न झाल्यानंतर ते आपली इच्छाही पूर्ण करतात. संतांच्या जवळ गेल्यानंतर आपली इच्छा काय होते? पूर्ण होते. सेविता म्हणजे त्याची सेवा केली असता येणे पोट धाय. आपलं पोट काय होतं? भरतं. आपलं पोट तृप्त होतं, इच्छा पूर्ण होते. ते झालो अशी स्थिती प्राप्त होते. निच्छन कसे कामाने शरीर मन संजोय अशी स्थिती प्राप्त होते. अशी तृप्ती होते की जी तृप्ती कधीच संपत नाही. तिला शास्त्रामध्ये काय म्हणतात? निरंकुश तृप्ती म्हणतात. अशी निरंकुश तृप्ती संतांच्या जवळ जाऊन संतांची सेवा केल्यानंतर प्राप्त होते. म्हणून आपल्यासाठी तरी देवापेक्षा संतच काय आहेत? श्रेष्ठ आहेत. मी तो सांगत असे भावे असो भावे सकाळ झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या चरणी परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मोठे बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि पुनश्च एकदा सर्व उपस्थित सर्व गुरुजनांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तरी ज्ञानेश्वर Thank you.